माणसाच्या चुका कशा पद्धतीने अपघाताला कारणीभूत ठरतात हे दाखवणारं हे दृश्य, हे फुटेज आहे. हा मुलगा बघा, याला युटर्न घ्यायची घाई होती आणि हा थेट आतमध्ये घुसलेला आहे. त्याला याचा खरं तर अंदाज यायला हवा होता की तो हायवेवरती गाडी चालवतोय. अशा वेळी ज्या हायवेवर तो गाडी चालवतोय तिथे जात असताना किंवा आतमध्ये शिरत असताना ज्या पाठीमागून येणाऱ्या चारचाकी वाहनं जी आहेत ती अत्यंत वेगाने प्रवेश करणार आहेत आणि अशा या सगळ्या वेगवान परिस्थितीमध्ये गाड्या वेगाने जात असताना हा मनुष्य जो आहे, हा मुलगा जो आहे, तो गाडी चालवत थेट मध्ये घुसलेला आहे. त्याला तिकडच्या लेनमध्ये जायचंय, त्याला युटर्न घ्यायचा होता, पण त्याची ही घाई इतकी होती की ती घाई त्याच्या अक्षरशः जीवावर बेतल्याचं आपण बघतोय. आतापर्यंत आपण बऱ्याच वेळेस हायवेवरच्या काही तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या चुका असतील त्याला म्हणून शासनाला जबाबदार धरत असतो, पण मानवी चुका देखील कशा अपघाताला कारणीभूत ठरू शकतात त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. आता सीसीटीव्ही क्रमांक 2 आपण पाहूयात. त्यामध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीने एक जोडपं बाईकवरून जात होतं. हायवेवर जाताना त्याला या बाजूनं त्या बाजूला जायचंय, पण त्यानं काळजी न घेता थेट मध्येच लेफ्ट मारला आणि त्याची चूक त्याला कशी भोवली ते आपण पाहू शकतो. मागून येणाऱ्या कारनं त्याला जोरदार धडक दिली आणि एक जबरदस्त अपघात झाला. त्याची दृश्य विचलित करणारी अशी दृश्य आहे, म्हणजे क्षणभर काळजाचा ठोका चुकेल अशा पद्धतीने हे सगळं भयानक असा हा अपघात घडलेला आहे. बघा, म्हणजे अंदाज घ्यायला होता कुठेतरी पाठीमागून गाडी स्पीडने येत असावी, वेगाने येत असावी, हे देखील त्या बाईक स्वाराने लक्षात घ्यायला हवं होतं. आपल्यासोबत एक महिला देखील पाठीमागे गाडीवर बसलेली आहे याचंही भान त्याने ठेवायला हवं होतं, पण ते भान न ठेवता अचानक या व्यक्तीने दृश्यांमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर राईटला जाण्याचा प्रयत्न केला. पाठीमागून गाडी येत होती हेही त्याच्या लक्षात आलं नाही आणि परिणाम काय, तर मागून येणाऱ्या वेगाने येणाऱ्या गाडीने या बाईक स्वाराला इतकी जोरदार धडक दिली. पाहू शकतो, पुन्हा एकदा आपण हे दृश्य पाहूयात. बघू शकतो की कशा प्रकारे इतकी जोरदार धडक त्याला बसली की एकीकडे त्याच्या गाडीच्या पाठीमागे बसलेली एक महिला ती बाजूला पडली, गाडी एकीकडे पडली आणि तो गाडी चालवणारा जो होता बाईक स्वार तो एकीकडे पडला. आता यानंतर आपण पाहूयात सीसीटीव्ही क्रमांक 3. रस्ता ओलांडताना काळजी का घ्यावी हे या दृश्यावरून कळतंय. सीसीटीव्हीत कैद झालेला हा अपघात बघा. 5 जण रस्ता ओलांडतायत. भरधाव वेगानं चालणाऱ्या गाड्यांचा अंदाज घ्यायचा सोडून किती बेजबाबदारपणे रस्ता ओलांडतात ते आपण पाहूयात. तिघांनी बरोबर रस्ता ओलांडलेला आहे, पण बाकीच्या दोघांची चूक एकाच्या जीवावर कशी बेतली ते आपण पाहूयात. आता आपण रस्ता ओलांडताना आणखीन एक झालेली चूक बघणार आहोत. पहा, सीसीटीव्हीची ही दृश्य नीट पहा. हा माणूस जो आहे तो रस्ता ओलांडताना काळजी न घेता कसा रस्ता ओलांडतोय आणि मागून येणाऱ्या ट्रकनं त्याला कशी धडक दिली ते आपण पाहूया. ही दृश्य आहेत की रस्ता ओलांडताना तुम्ही किती काळजी घेतली पाहिजे आणि हे या काळजी न घेतल्यामुळे या व्यक्तीबरोबर काय घडलंय ते आपण पाहू शकतो. पुन्हा ही दृश्य आपण पाहूयात. त्यामध्ये लक्षात येईल आपल्याला की हा व्यक्ती रस्ता ओलांडण्याची काय घाई आहे. म्हणजे या सगळ्याच्यात हा ट्रक चालक देखील त्याला धडक मारून फरार झाला, पण सीसीटीव्हीत ही दृश्य कैद झालेली आहेत की एक व्यक्ती रस्ता ओलांडतोय आणि कशा प्रकारे त्याला ट्रकची धडक लागली. अक्षरशः ती धडक साधी सोपी नव्हती. काही अंतर, म्हणजे अगदी 4 ते 5 हात अंतर हा ट्रक त्याला फरफटत घेऊन गेलेला आहे. बरं, ट्रक येतोय हे लोकांना दिसतंय, अशा वेळी रस्ता का ओलांडावा. बरं, हात देत देत तो तुम्ही ज्या पद्धतीने हात देतायत ते त्या ट्रक चालवणाऱ्या व्यक्तीला दिसणार आहे का, कारण तोही त्या ठिकाणी घाईत असतो. मग अशा वेळी आपण माघार घेतलेली काय चूक आहे आणि हा व्यक्ती तीच चूक करून बसला. रस्ता ओलांडायची घाई होती आणि तेवढ्यात त्या ट्रकची त्याला जोरदार धडक लागली. नंतरचं आपण सीसीटीव्हीचं हे फुटेज आपण पाहूयात. एक गाडी जी आहे ती सिग्नलवर उभी आहे, पण मागून येणाऱ्या कारच्या ड्रायव्हरला त्याची पर्वा नाहीये, काळजीच नाहीये त्याला. तो थेट त्याला मागून येऊन धडक देतो आणि ती गाडी पुढच्या कारला धडक देते आणि या प्रकारानंतर मारामारी होते. बघू शकतो आपण
किती घाई असते लोकांना, म्हणजे मानवी चुकांमुळे कसे हे अपघात घडतात बघा. यानंतरचं पुढलं दृश्य आपण पाहूया. सीसीटीव्ही मधून दिसणारी ही लाल रंगाची कार आपण पाहूयात. या चालकानं स्वतःचा संयम सोडला आणि रस्ता ओलांडायला सुरुवात केली, पण दुसऱ्या बाजूनं वेगाने येणाऱ्या टॅब कॅबनं त्याच्या कारला जोरदार धडक दिली आणि कसा हा अपघात झाला ते आपण बघूयात. फक्त आपण गाडी चालवतोय, पण रस्त्यांचे जे नियम जे आखून दिले आहेत, गाडी चालून देताना जे नियम ठरवून देण्यात आलेले, ते आपण कशा पद्धतीने बाजूला ठेवतो, कशी ते धाब्यावर बसवतो आणि मग जीवाशी खेळ होतो, हेच या अपघातातून स्पष्टपणे दिसतंय.